फायनली तुमचा भाऊ नाही आज घरी चाललाय मित्रांनो. आज हा आपला थायलंड मधील शेवटचा दिवस आहे मित्रांनो. आणि मित्रांनो तर फायनली नाही आपण आता एक इथलं मार्केट आहे ते मार्केट पाहायला निघालोय. काय बिल्डिंग आहेत मित्रांनो, काय टकाटक कंपनी आहेत पाहू शकता. मित्रांनो बघा किती खोल जायचंय आपल्याला. हे जवळपास नाही 2 ते 3 मजले खोल असेल. असं इथंच एक मजला संपला असेल. असं बघा किती खोल आहे. मॅम सोनभूमी एअरपोर्ट. मित्रांनो तर लयच ठुसून फुस बैलेली मेट्रो, लय फुल बैलेली मित्रांनो. तर अशा प्रकारे मेट्रोच्या पटऱ्या असतात पाहू शकताय तुम्ही. मित्रांनो तर काय भारी दिसते बँकॉक सिटी. एक नंबर भाऊ, कसला व्ह्यू आहे जबरदस्त इथनं पाहू शकताय तुम्ही. तर फायनली सोनभूमी स्टेशनला पोहोचलोय आपण. हे सोनभूमी एअरपोर्टचं स्टेशन आहे, मेट्रो स्टेशन. तर इथं बसल्या बसले हे आपल्याकडे दिसत होते सर, तर ह्यांच्याशी बोललो तर हे बांगलादेशचे निघाले. तर ह्यांना त्यानंतर कळलं की बाबा ते म्हणे बांगलादेश लय सेफ आहे फिरण्यासाठी, तुम्ही बांगलादेशला पण या फिरण्यासाठी. मित्रांनो तर फायनली नाही वे ह्या डिस्प्लेवर आपल्या विमानाचं नाव आलेलं आहे, हे पाहू शकताय मित्रांनो. तर फायनली आपल्याला बोर्डिंग पास भेटलेला आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर फायनली तुमचा भाऊ नाही आज घरी चाललाय मित्रांनो. आज हा आपला थायलंडमधील शेवटचा दिवस आहे मित्रांनो. आणि फायनली आपण निघलोय आता. आंघोळ वगैरे करून सकाळी एक व्हिडिओ एडिट केला यूट्यूबसाठीचा आणि आंघोळ वगैरे केली आणि निघतोय. अशा प्रकारचे हे डोरमेट्री हॉस्टेल होतं. तर इथं एक भाऊ, इथं मी होतो, इथे एक भाऊ होता, हा एक आत्ता भाऊ आलेला आहे. अशा प्रकारे काही नाही वे मी डोरमॅट्री हॉस्टेलला थांबलो होतो. तुम्ही पाहू शकताय 4 बेडचं हॉस्टेल होतं. अशा प्रकारे इथं मी थांबलो होतो. इथं एक भाऊ थांबला होता. इथं आत्ता आपला भाऊ आलेला आहे एक, आणि ही एक मोकळच होतं. अशा प्रकारे आहे मित्रांनो. तर हे डोरमॅट्री हॉस्टेल वगैरे मी मिस करेल मित्रांनो, कारण आज फायनली आपण संध्याकाळी मुंबईला पोहोचतोय. तर पाहूया आजच्या दिवसात काय काय होतंय. आता वाजल्यात 10 वाजल्या. नाश्ता वगैरे करायचा. इथे 1-2 पर्यटन स्थळ पाहिजे आणि 2 वाजता मी एअरपोर्टच्या दिशेने निघणार आहे. म्हणजे 4 वाजता पोहोचल. आपली फ्लाईट आहे 9 वाजता संध्याकाळची. तर तिथंच एअरपोर्टवर टाइमपास करू. चला जाऊया, पाहूया काय होतंय आज दिवसात. तर सबस्क्राईब नक्की करा ना मित्रांनो, नवीन पाहत असताल तर. आणि पाहूया पूर्ण व्हिडिओ नक्की पाहा. चला बाय बाय मित्रांनो. जो पण कचरा होता तो आपल्या बॅगमध्ये मी जे खाल्लं ते बॅगमध्येच ठेवत होतो. आपली पाण्याची बॉटल ठेवायची होतं. ते कचरा एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये पाहिलाय आणि तो कचरा आता डस्टबिनमध्ये टाकणार आहे. आपण असा कुठं पण कचरा टाकणं योग्य नाहीये. तर चला जाऊया. ओके बाय बाय ब्रो, नाईस टू मीट यू. ओके ओके सी यू. तर मित्रांनो लय ह्यो एनर्जेटिक माणूस होता भाऊ, नुसताच हिंडतोय. काय सांगायचं त्याला, लई लोक इडी आपल्याला कसले बाहेर पिल्याशिवाय नाही कळत तुम्हाला लोकांबद्दल. चलो मित्रांनो. तर फायनली हा आपला नाही मित्रांनो, तर हा आपला थायलंडमधला शेवटचा दिवस आहे मित्रांनो. जे पण मी कचरा केला होता, समजा मी काही बिस्किट वगैरे घेतलं तर मी कुठं टाकत नव्हतो. आपल्या बॅगचा जो बॉटल होल्डर कप्पा असतो ना, त्या कप्प्यामध्ये खोसून ठेवायचं. ते कागद एकदम साचली होती. तर ते कागद आता मी एका पिशवीत बघितलेत आणि हे डस्टबिन आहे, तर डस्टबिनमध्ये टाकतोय मित्रांनो. तुम्ही पण असा कचरा तिकडं तिकडं फेकवायचा नाही. आपला जो कचरा असेल तो तुम्ही डस्टबिनमध्येच टाकायचा. तर आपलं डिपॉझिट घेऊया भाऊकडून ब्रो. ओके चला. हरे माधव मित्रांनो. तर फायनली आपण नाही आज थायलंडमधनं इंडियात निघालोय मित्रांनो. तर हे पाहू शकता, हे आपण बँकॉकमध्ये हे हॉस्टेलची लाईन आहे सॅमसन रोड म्हणून. तर तिथं आपण नाही बरेच दिवस राहिलो. त्या पॉली हॉस्टेलला काही दिवस राहिलो. हे पाहू शकता नमोद बँकॉक म्हणून आहे, त्या हॉस्टेलला काही दिवस राहिलो. अशा प्रकारे आपण नाही बँकॉकमध्ये जेवढे दिवस राहिलो तेवढे सगळे हॉस्टेलला राहिलो. ते प्लॉय हॉस्टेल आहे ना, तर त्या प्लॉय हॉस्टेलमध्ये मला नाही देखून लई वाटले, त्यामुळे मी नंतर नाही इथं शिफ्ट झालो होतो. अशा प्रकारचं आहे. तर मित्रांनो तुम्ही कधी जरी आला थायलंडला बँकॉकला तर तुम्ही नाही सॅमसन रोडला हे हॉस्टेल आहे सगळे, सॅमसन आलाय रोड म्हणून आहे. तर त्या रोडला तुम्हाला हॉस्टेल भेटून जातील. इथनं जेवढा सगळा रोड दिसतोय ना, सगळं हॉस्टेलचीच लाईन आहे. त्यामध्ये इथं 2-3 हॉस्टेल आहेत, ते स्वस्त आहेत, बाकीचे सगळे महाग आहेत. अशा प्रकारे आहेत. तर मित्रांनो चला बाय बाय. फायनल तुमचा भाऊ आज इंडियात येतोय. ओके 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 मित्रांनो. तर तिथं हॉस्टेल होतं आणि त्या हॉस्टेलपासून जस्ट 100 फूट चालत आलं ना, तर इथं इंडियन फूड आहे. तर इथंच आपण जेवत होतो. तर शेवटच्या
जेवण करूया आज इथं आणि मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊया. ओके, तर तयार झालंय का नाही काय माहिती. आत्ताच उघडलंय, 10 वाजले असतील, नसल झालं बहुतेक. बसूया थोड्या वेळ तिथंच, तयार करेल तो भाऊ. पाहूया काय. वही नहीं हुआ क्या अभी तक? कितना टाइम लगेगा? आधा घंटा लगेगा. बैठ सकते हो क्या मैं इधर? नहीं. ओके ओके. चला मित्रांनो, तर नाही झालं याचं तयार. मित्रांनो, मी आता थायलंडमध्ये आल्यापासून मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की मित्रांनो, आपल्याला हॉटेलमध्ये काय भेटते हे विचारण्यासाठी हॉटेलमध्ये जायची गरज नाही आहे मित्रांनो. तर पाहू शकता, असंच रोडला नाही, डायरेक्ट मेनू कार्ड ओपन करून ठेवलेलं असतं. हे पाहू शकता, हे मेनू कार्ड आहे. हे इंडियन माला रेस्टॉरंट म्हणून आहे, इंडियन मेनू म्हणून आहे. तर अशा प्रकारे मेनू कार्ड नाही वे ह्याचा रोडवरच लावलेलं असतं आणि आपण इथं मेनू कार्डमध्ये पाहायचं आणि मग आज जाऊन पदार्थ खायचे. अशा प्रकारे आहेत. तर तुम्हाला दाखवतो इथं किती रुपयाला काय आहे, किती रुपयाला काय आहे. थोडक्यात ओव्हरव्ह्यू देतो मी तुम्हाला. तर इथं पाहू शकता, चपाती 20 बातला म्हणजे 60 रुपयाला आहे. पराठा 50 बातला 150 रुपयाला आहे. चीज पराठा 200 म्हणजे 90 बातला आहे 270 रुपयाला आहे. आलू पराठा 80 बातला आहे 240 रुपयाला आहे. पनीर पराठा 100 बातला आहे म्हणजे 300 रुपयाला आहे. अशा प्रकारे आहे. त्यानंतर ना भाज्यांमध्ये दाखवतो तुम्हाला. बटर पनीर 200 बातला म्हणजे 600 रुपयाला आहे. मटर पनीर पण 200 बातला म्हणजे 600 रुपयाला. अशा प्रकारे आहे. तर इथं नॉनव्हेजमध्ये पाहिलं तर अंडा करी 150 बातला आहे म्हणजे 450 रुपयाला आहे. बटर चिकन 250 बातला आहे म्हणजे 600 रुपयाला आहे. चिकन आणि व्हेजचे रेट सेमच दिसतात, बाकी काही नाही आहे वेगळं इथं. बाकी मग हे पाहू शकता, इथं बटर नान घेतलं तर किती रुपयाला आहे? 40 बातला आहे. 40 बात म्हणजे जवळपास 40 बात म्हणलं ना तर जवळपास 120 रुपयाला आहे. प्लेन नान पण आहे. अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण थायलंडमध्ये आलो ना तर हॉटेलमध्ये जायची गरजच नसती. आपण डायरेक्ट बाहेरनंच जेवण काय काय भेटते हॉटेलमध्ये ते पाहून जायचं का नाही ते ठरवू शकतो. मित्रांनो तर फायनली आपलं जेवण आलेलं आहे. तर रोज असंच दाखवत आहे. भाऊला धन्यवाद. भाऊ जाताना एक फोटो काढतो. ओके, एन्जॉय. मित्रांनो, तर थायलंडमधलं शेवटचं जेवण खातोय आता, कारण आपण आज संध्याकाळी इंडियात जाणं आहे. तर इंडियामधलं जेवण खाणं आहे. इथनंच पार्सल घेऊन जाणं आहे मी थोडं, ते आपण दुपारी खाण्याचा प्रयत्न करणं आहे. अशा प्रकारे आहे. तर हे पाहू शकताय, अशा प्रकारे आपलं जेवण आहे. हे सांगायचं थोडक्यात तर 300 रुपये 60 रुपये. इथं 2 चपात्या होत्या 60 120 480 रुपयाचं जेवण होतं. अजून एक सांगितलंय मी 2 चपात्या ते 120 म्हणजे टोटल 600 रुपयाचं जेवण झालं. कारण आत्ताच फुल जेवून घेतो, मग आपल्याला संध्याकाळी नाही जेवण याची काही गॅरंटी नाही आहे. त्यामुळे आत्ताच जेवून घेतोय फुल. ओके, चलो. शेवटच्या वेळेस भाऊला पैसे देतोय. 190 बात झाले म्हणजे 600 रुपये झाले थोडक्यात. तर भाऊ बरोबर एक फोटो काढूया आणि जाऊया. आता मला गडबड आहे, तर मी त्या रोडला जाणार आहे, त्या मार्केटला जिथं मटन बिटन भेटतं ती पाहून डायरेक्ट आपण एअरपोर्टला जाणार आहे. हाय मित्रांनो, तर फायनली निघतोय आता. हे इंडियन हॉटेल, इथं बी एक फोटो काढतो. जे वॉटर डिस्पेन्सर लागले होते त्यातनं नाही आपण पाणी भरून घेतलं, पाण्याची बॉटली. तर त्याच्यामुळं पण खूप पैसे वाचले. जवळपास आपण ह्या ट्रिपमध्ये नाही टोटल 3 मोठ्या बाटल्या घेतल्या आणि 1 बारकी बाटली घेतली. म्हणजे किती पैसे खर्च केले माहिती का आपण? सगळे 20 30 43 बात खर्च केले. म्हणजे 120 रुपये फक्त प्यायच्या पाण्यावर खर्च केले. अशा प्रकारे आहे. त्यामुळे मी बजेटमध्ये फिरू शकलो. मित्रांनो, इथं केळाचं काय ते पदार्थ बनवतात पाहू शकता. केळ सुद्धा ग्रिल करतात आणि काय पण बनवतात इथं, सँडविच वगैरे. चलो, आपल्या कुठली नंबरची बस पकडायची, किती वाजता आहे ते बघूया. आलोय फायनली बस स्टँडला. किती टाईम लागला आहे कॅमेरामध्ये? 20 मिनिटे. चला, 20 मिनिटात एअरपोर्टला पोचायचं आपल्याला. मित्रांनो, तर बस आली, बसमध्ये बसूया. ओके, रेग्युलर बस आहे त्यामुळे तिकीट नसणार आहे. मित्रांनो, तर फायनली नाही आपण आता एक इथलं मार्केट आहे, ते मार्केट पाहायला निघालोय. हे मार्केट मला अगोदरच पाहायचं होतं, पण मला ते कुठंही ते सापडत नव्हतं. फायनली आज माहीत झालंय, तर जातोय.
विमान संध्याकाळी 8:30 वाजता आहे. तोपर्यंत काय करायचं म्हणून ते मार्केट पाहून जाऊया एअरपोर्टला, असं माझा विचार आहे. पहिलं आपलं पासपोर्ट वगैरे आहे का ते चेक करून घेतो अगोदर सगळं. मित्रांनो, तर MBK मॉल गेला आता, आपण काल आलो होतो ना, तो मॉल गेला, त्या पुढे आले. आपल्याला बहुतेक आपण ज्या स्टॉपला थांबणार आहे ना, तिथनं आपण ज्या स्टॉपला जाणार आहे ना, तिथनं आपल्याला डायरेक्ट मेट्रो भेटेल असं वाटतंय मला, सोनभूमी एअरपोर्टसाठी. तर जाऊया मार्केट, तर पाहूया कसं आहे. मित्रांनो, इथं हे पाहू शकता, लुंबिनी पार्क. इथं आलो होतो आपण त्या दिवशी, जवळ आलो होतो आपण एकदम त्या मार्केटच्या, पण आपल्याला माहीतच नव्हतं. त्या दिवशीच पाहिलं असतं माहिती आहे. चला, बरं झालं इथं येण्याचा फायदा की आपल्याला डायरेक्ट मेट्रो भेटली. मला वाटतंय तिथला एक सेपरेटच ब्लॉग बनव, त्याच्यात पण टाकल मी काही क्लिप, पण सेपरेट पण बनवणे. चला मित्रांनो, तर इमारतीची हाईट बघा कसले आहेत. अरे काय आहे त्या इमारती, इथं काय आलोय आपण आपल्या स्टॉपच्या जवळ आता. मित्रांनो, तर फायनली पोहोचलोय आपण लॉंग ताई मार्केटला. आता इथं मार्केट कुठे आहे ते पाहायला लागेल, आणि इथनं पुढं आता नवीन ब्लॉग चालू करतोय मी आता. ओके चलो मित्रांनो, तर ह्या मार्केटचा सेपरेट ब्लॉग बनवलेला आहे, तो तुम्हाला पाहायला भेटेल ह्याच्यानंतरचा ब्लॉग. तर मित्रांनो, आता आपण एअरपोर्टकडे कसं जातो हे तुम्हाला दाखवतो, कारण इथल्या जो ब्लॉग मी बनवणार आहे त्याच्यातनं मला थोडेफार जे पैसे भेटतात ते भेटणार नाही आहे, कारण मटन बिटन असं कट केलेलं दाखवलं ना, यूट्यूब त्याच्यावर पैसे देत नाही आहे. त्यामुळं हा ब्लॉग वेगळा बनवतो आहे, तो ब्लॉग वेगळा बनवतो आहे. तर मित्रांनो, तर मार्केट पाहून आलो आहे आता. आपल्याला आता इथनं मेट्रो पकडायची. तर मेट्रो स्टेशन कुठे आहे ते पाहतोय मी. चला विचारूया यांना कोणाला ते. MRT ओके, गो दॅट साइड ऑफ रोड. ओके मित्रांनो, तर पलीकडे जायचं आहे ह्या रोडने. ओके Hi brother, I love you. ओके ओके, थँक्यू. चला मित्रांनो, अशा प्रकारे आहे. चला जाऊया. काय बिल्डिंग आहेत, कुठं तरी बसून कॅमेराची मेमरी फ्री करायला पाहिजे अजून. ओके चलो मित्रांनो, काय टकाटक कंपनी आहेत पाहू शकता. इकडं नुसते काचच आहे, इकडं पण काचच आहेत बिल्डिंग आहेत. हो, ते एकदम नादखुळा दिसतात तिथं सगळे. ओके, बॉश कंपनीचं दिसतंय. हो माणूस टी-शर्टवर बॉश लिहिलंय. चलो चला मित्रांनो, तर आपल्याला नाही आता मेट्रोत बसून जायचं एअरपोर्टकडं. तर इथं MRT म्हणतात, MRT ब्ल्यू अशा प्रकारे आहे मेट्रो मॉल. एक फोटो काढू द्या. ओके चलो. हा लय टाईम वेस्ट केला मी, 10-15 सेकंद. अशा प्रकारे आहे. तुम्ही सीडीने पण जाऊ शकताय, आणि असं पण चालते, सीडीने पण जाऊ शकताय. हो, बरेच लोक येतात. मित्रांनो बघा किती खोल जायचं आहे आपल्याला. हे जवळपास नाही, 2 ते 3 मजले खोल असेल. असं इथंच एक मजला संपला असेल. असं बघा किती खोल आहे. पाताळ लोककडं जाणाऱ्या शिड्या असं म्हणून एकाने व्हिडिओ केला होता, त्यालाही खोल होत्या. डायरेक्ट त्या 30 मजली खाली जात होत्या. अशा प्रकारे आहे. ओके हाय, काय ते म्हणत होतो आपल्याला. तर आपल्याला इथनं तिकीट काढायचे आणि किती वेळ लागेल ते पाहिजे. ह्याच्यावरून खाली पण जायचं असेल आपल्याला, असं वाटतंय मला. ओके चलो, इथं विचारूया तिकीट कुठे. इथं पण मॉल बिल असतोय, खायचं बिलचं सगळं भेटून जातंय तुम्हाला मेट्रो स्टेशनच्या इथं. खाली जायचं अजून तिकीट काढायला. ओके, लय फास्ट, लय स्पीड आहे याला. ओके चलो, इथंच लय टाईम वेस्ट होतोय अशा तर.
चला तिकीट काढताना दाखवतो तुम्हाला डायरेक्ट आता. तिकीट सर, तिकीट. ओके, तर मित्रांनो तर इथनं आपल्याला पहिलं तिकीट काढायचे. ओके, तर बघूया कसं जायचं ते विचारूया. मॅम, सोनभूमी एअरपोर्ट. From here you get off Phetchaburi station ओके ओके, गिव मी देअर. and then you take another one by ticket again airport link. ओके Yeah. ओके ओके. Wonderful. हाऊ मच फॉर दॅट? 20. 20. गिव मी वन. 20 baht. ओके मित्रांनो, एअरपोर्टला जायसाठी 2 वेळा आपल्याला 2 जागेवर मेट्रो बदली करायची. तर त्यासाठी 20 बातचं पहिलं तिकीट घेतलंय आपण. Thank you. ओके, थँक्यू सो मच. ओके मित्रांनो, तर आपण नाही वेळ आता थायलंडमधील मेट्रो स्टेशनवर आहे आणि आत्ताच आपण इथनं तिकीट काढलं ह्या मॅडमपासनं. तर थँक्यू मॅम. तर मित्रांनो, इथं नव्हे तिकीट अशा प्रकारे असतं. हे असं कॉईन टाईप असतंय. तुम्हाला दाखवतो उघडायचं कसं. हां, इथनं हे असं लावायचं, ह्याला इथं कॉईन टच करायचं, इथं लावायचं. हां, इथं लावलं की हे असं गेट उघडतंय आणि मग आपण आत जायचं आणि मग इथनं खाली गेलं की आपल्याला मेट्रो भेटते. अशा प्रकारे आहे. तर आपण चाललोय आता खाली. ओके, खाली असते मेट्रो, ह्याच्या खाली. चलो, हे लय फास्ट पाहिजे आता पण शिड्या. मित्रांनो, तर लयच ठुसून ठुस बैलेली ही मेट्रो, लय फुल बैलेली. एवढी गर्दी मेट्रोमध्ये बघा, किती गर्दी मित्रांनो, लय गर्दी. आता आपल्याला आपला स्टॉप आल्यावर कळलं पाहिजे. अशा प्रकारचे सॉरी अशा प्रकारे इथं स्क्रीन आहे. लय गर्दी, लय ठुसलेत लोक लागा. मित्रांनो, तर इथं नाही वे मेट्रोचे 3 ते 4 प्रकार आहेत. एक आहे ब्ल्यू, एक आहे येलो, एक आहे ग्रीन आणि एक आहे रेड, असे 4 प्रकार आहेत. तर आपल्याला आता ब्ल्यूमधनं रेडपर्यंत जायचे. तर आपल्याला कुठल्या स्टॉपला उतरायचे? फेटू चुबरी म्हणून स्टेशन आहे, तिथं उतरायचं आपल्याला. ओके, चलो. इथं मॅपमध्ये पाहतच चाललोय मी. मित्रांनो, तर लय माणसं उतरली इथं. ओके, लेट्स गो. आपल्या स्टॉपला आलेलो आहे. โปรดใช้ความระมัดระวังขณะก้าวออกจากรถ Phetchaburi Station. Please mind the gap between train and platform. ओके, खुल जा सिम सिम. मित्रांनो, फायनली निघालोय. 20 बातमध्ये इथपर्यंत आलो. असं बसनी लय वेळ लागला असता. इथं फास्ट आलो, काही ट्रॅफिक नाही, काय नाही. मुंगाटी ती निसती ट्रेन. मित्रांनो, तर बाहेर निघण्यासाठी नाही वे हा सिक्का आहे. तर हा सिक्का टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण बाहेर निघतोय. ठीक आहे, इथं कॉईन बॉक्स आहे. ओके, चला मित्रांनो, सिक्का टाकला, आपण निघलो बाहेर. ओके, चलो. ही बेल्ट ना प्रमाणापेक्षा जास्तच फास्ट आहे तिथली मेट्रो स्टेशनची. Thailand. ओके, आय एम गोईंग बॅक. Oh, you live here? ओके, तर मित्रांनो, फायनली आपण इथनं निघतोय. एअरपोर्ट लिंक इथनं दिसतंय. ओके, आप साईडला जायचे. बघूया, इथनं वरती जायचे. मला वाटतंय इथं एक रील काढावं. ओके, चलो. हर महादेव मित्रांनो, तर मित्रांनो मी आहे आता हर महादेव मित्रांनो, तर मी आहे आता थायलंडमध्ये आणि बँकॉकमध्ये. आणि बँकॉकमध्ये मेट्रो स्टेशनमधनं बाहेर निघतोय. मित्रांनो, बँकॉकची मेट्रो एकदम फास्ट आहे आणि इथले त्याच्यापेक्षा जास्त फास्ट मला काय ह्या शिड्या वाटतात वय ना खाली यायच्या. आपण अंडरग्राऊंड मेट्रो होती, त्यातनं आता वरती आलो आहे आणि आपण आता वयच्या मेट्रोनी जाणार आहे मित्रांनो. तर इथं 4 प्रकारच्या मेट्रो आहेत. एक आहे ब्ल्यू, ग्रीन, येलो आणि रेड, असे 4 प्रकारचे 4 मेट्रो आहेत. तर तुम्ही 4ही मेट्रोचा वापर करू शकताय. ज्या वरती आहेत ना त्यामध्ये ब्ल्यू आणि
ब्ल्यू आणि रेड खाल नाहीत आणि ग्रीन आणि येलो वर नाहीत, अशा प्रकारचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळं ह्याचं मेट्रोचं सर्किट पाहायला भेटतं इथलं. तर चला जाऊया, आपण आता निघालो एअरपोर्टच्या दिशेने. ओके मित्रांनो, तर फायनली आपण नाही वे ब्ल्यू मेट्रोमधनं रेड मेट्रोमध्ये चाललो आहे. ही मेट्रो आपल्याला एअरपोर्टला ड्रॉप काय नाही, तर ती अंडरग्राऊंड मेट्रो होती. आता ही रेड मेट्रो आहे, पाहू शकताय. हाय, तर चलो जाऊया. तिकडं मेट्रो स्टेशन आहे आणि ह्याच्या बरोबर ही दिसतंय का, ह्याच्या खाली ही आहे मेट्रो स्टेशन आहे. कसे टेक्निक लावली आपल्या इथं पण केलंय, पण कसं काय त्यांनी धरून ठेवलंय काय माहिती. जवळपास हे जागा धरून ठेवायसाठी नाही वे ते 8 मजले खाली गेलेत, जमिनीपासून जवळपास 80 फूट खाली गेलेत. तेव्हा खाली मेट्रो पळती अशा प्रकारे आहे, टनेल बनली. चलो माकसान स्टेशन म्हणून आहे. ओके लेट्स गो. किती तिकीट आहे काय माहिती एअरपोर्टचं. मित्रांनो, तर फायनली आलोय आपण मेट्रो स्टेशनला. एअरपोर्ट आहे ना, बरेच जण मेट्रो घेऊनच येतात. तर आता ह्याची सगळी माहिती डिटेलमध्ये नाही वे मी घरी गेल्यावर सांगाल तुम्हाला. ओके चलो लेट्स गो. नाही तर माझ्याकडे जागा असली तर मी एअरपोर्टला टाईम आहे तोपर्यंत पण सांगाल. चलो ओके लेट्स गो. मित्रांनो, तर तिकीट घेऊया इथं. आता किती तिकीट आहे पाहूया इथं. मग अशी 20 बात होतं, आता इथनं किती पुढं एअरपोर्टपर्यंत काय माहिती. पहिल्यांदाच मला पोरगा दिसला इथं एअरपोर्टवर का मला. एअरपोर्टकडं जाण्यासाठी आपण तिकीट घेतोय, तर 35 बात आहे इथनं. ओके विच साईड ब्रो? राईट साईड. थँक्यू. चला राईट साईडला. तर अशा प्रकारे इथं पण आपल्याला हे दिलंय कॉईन दिलंय, तर कॉईन लावायचं इथं. ओके वरतीच लावायचा होता, झालं ओपन. चला लई लवकर चाललोय असं मी वाटतंय मला. आता 1:30 वाजत असतात, 1:30-2 वाजता मी पोचल. ओके चलो वरती. तिकीट काउंटर खाली असतं आणि आपल्याला वरती जायचं असतं परत. ओके चल लेट्स गो. ओके मित्रांनो, तर अशा प्रकारे मेट्रोच्या पटऱ्या असतात, पाहू शकताय तुम्ही. हां इथं ओके. तर ह्या साईडला दाखव म्हणताय ते पोलिसवाला, इकडं नको दाखव. तर इकडं पाहू शकताय अशा प्रकारे मेट्रोच्या पटऱ्या असतात. ह्या वेगळ्याच इथे मेट्रोच्या पटऱ्या. आपण जी मेट्रो पाहिली ना, जी सगळ्यात पहिल्यांदा बसलो होतो येलो लाईन, ती वेगळीच होती, असं वरती होते. ओके चलो. तुला जाण्यासाठी ट्रेन पण आलेली, तर आपलं काही पडलं नाही ना. तर चला अशा प्रकारे बसायची जागाच नाही आहे कुठं. तर आपली बॅग ह्याच्यावर सीटवर बॅग. तर मित्रांनो फायनली नाही आपण फायनली आपण एअरपोर्टकडे जाण्यासाठी मेट्रोमध्ये आलेलो आहे. आणि आता ही आपली शेवटची मेट्रो आहे इथली थायलंडमधली. ओके लेट्स गो. लय टुसाटूस बैली, पण ही बसायची जागा नाही काय नाही. टॉयलेट बिलेट पण नाही त्यात. मित्रांनो, तर काय भारी दिसते बँकॉक सिटी. एक नंबर भाऊ, कसला व्ह्यू आहे जबरदस्त. इथनं पाहू शकताय तुम्ही. फायनली आपण सिटीपासून बाहेर निघालो. जवळपास 1.5 तासाचा ट्रेनचा प्रवास आहे आणि अशा प्रकारे ट्रेनमध्ये लोक आहेत. ओके चलो. बसायची जागा नाही, सगळीकडे बसलेली आहेत लोक अशी. मित्रांनो, तर सुवर्णभूमी एअरपोर्ट नाही वे बँकॉक पासून बरंच लांब आहे. जितकं वाटतंय तितकं जवळ नाही आहे मित्रांनो, लईच लांब आहे. मी लिफ्ट मागत गेलो होतो त्यावेळेस मला कळलं होतं बाबा लई लांब आहे. अशा प्रकारे तुम्ही देखील आला तर नाही मी ते नाही पूर्ण व्हिडिओज बनवून टाकाल घरी गेलो की बाबा कसा रूट आहे, कसं गेलं पाहिजे, तुम्ही बस मिळेल काय भेटेल सगळं तुम्हाला सांगणार आहे. चला
मित्रांनो तो हा हायवे बघा किती मोठा हायवे. अरे आतमध्ये 5-5-10 लेन आहेत आणि साईडनी अजून 3-3 लेनचे आहेत. पाहू शकताय मध्ये आतमध्येच नाही 5 लेनचा आहे. इकडं 5 लेन तिकडं 5 लेन, पण साईडला अजून 3-3 लेनचे आहेत. सर्व्हिस रोड कसला मोठा हायवे. आणि इकडं नाही मित्रांनो जी घरं बनलेत ना आता ती सोसायटी आहेत. सोसायटी 2-2, 3-3 मजली लोकांनी बंगले बांधलेले अशा प्रकारे आहे. मित्रांनो तर एअरपोर्टच्या जवळ पोहोचलोय. तिकडे विमान दिसतंय, दिसलं का तुम्हाला? हा का विमान दिसलं का? विमान लँड होते आता. बोर्ड गेला तर इथं विमान एअरपोर्ट आहे. ओके आठवलं मला, ह्या हायवेने मी खाली गेलो होतो आणि तिकडं लिफ्ट मागत होतो त्या रोडला. आठवलं हे दिसते का? ह्या हायवेने खाली गेलो होतो. लई झूम झालंय ना काही, झूम काढू द्या मला. 20x झूम झालंय. आठवलं मला, ह्या हायवेने मी खाली गेलो होतो मित्रांनो. आणि हे दिसते का ह्या हायवेनी, आणि तिकडे जाऊन मी लिफ्ट मागत होतो अशा प्रकारे आहे मित्रांनो. तर फायनली नाही आपण एअरपोर्टला पोहोचत आलेलो आहे आणि डायरेक्ट ट्रेनने आलो ह्यावेळेस. काय टेन्शन नाही बाबा. आठवलं मला मी कुठनं लिफ्ट मागितली होती, काय केलं होतं, हे सगळं मला इथं आलं. आठवलं बाबा कुठल्या रोडला मी लिफ्ट मागत गेलो होतो आणि कुठनं मी कसं गेलो होतं. चला दाखवतो तुम्हाला मी. मित्रांनो तर फायनल स्टेशन आलंय, सुवर्णभूमी स्टेशन. आता आपल्याला इथं उतरायचंय. ओके इथंच मागायचं जात असेल बहुतेक ट्रेन. चला मित्रांनो तर मेट्रो पहिली वळती होती पण जमिनीला आली आणि आता डायरेक्ट जमिनीच्या खाली बसली. पाहू शकताय हे अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन आहे घेतलं सुवर्णभूमी एअरपोर्टचं. तर तिथं पोचली सुवर्णभूमी एअरपोर्टला आता मेट्रो. चला जाऊया आता, उतरूया. फायनली आपण सुवर्णभूमी एअरपोर्टला पोहोचलोय. आपलं प्लेन आहे पार 8:30चं आणि मी आलोय 2:30 वाजता. बघूया काय करायचं, नाही तर बसूया निवांत, झोप काढूया, काय ते करूया. चला मित्रांनो तर फायनली सुवर्णभूमी स्टेशनला पोहोचलोय आपण. हे सुवर्णभूमी एअरपोर्टचं स्टेशन आहे, मेट्रो स्टेशन. ते पाहू शकताय सुवर्णभूमी. ओके लिफ्टमध्ये पण जाऊ शकतो आपण आणि इथनं अंडरग्राऊंड जाते. पण लिफ्टमध्ये आलोय आता. लिफ्टमधनं पार्किंगला जायचे. ओके तर अशा प्रकारे लिफ्ट आहे आणि ही मेट्रो परत रिटर्न चालली. तर रिटर्न जायसाठी लोक आलेली. ओके किती मजली खाली? 3. ओके मित्रांनो तर आता नाही मी एअरपोर्टवरच बसलोय. जवळपास 1 तास झालं बसलोय. इथं पाहू शकता अशा प्रकारे खुर्च्या आहेत बसायला, कारण आपली फ्लाईटला लई टाईम आहे. तर इथं बसले हे आपल्याकडे दिसत होते सर. तर ह्यांच्याशी बोललो तर हे बांगलादेशचे निघाले. तर ह्यांना भेटून चांगलं वाटलं. हे एक आहेत आणि ते एक आहेत. तर त्या दोघांना पण भेटून चांगलं वाटलं. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कळलं की बाबा ते म्हणे बांगलादेश लई सेफ आहे फिरण्यासाठी, तुम्ही बांगलादेशला पण या फिरण्यासाठी. आणि म्हणे बांगलादेशमध्ये जे मोजकी लोक असतात काही तीच खराब आहेत, बाकीची सर्व लोक चांगली आहेत आणि त्यांच्यामुळं बांगलादेश बदनाम होतोय असं हे त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे टुरिस्ट लोकांना काही प्रॉब्लेम नाही आहे. तर क्या बोलोगे सर, बांग्लादेश सेफ है क्या नहीं टूरिस्ट के लिए? 100% सेफ है. हम जैसे सेफ है. हाँ और भारत की सेफ. ओके ओके. तर मित्रांनो त्याला कॅमेऱ्यासमोर बोलायला जरा हे होतं आहे, पण सेफ आहे म्हणतात 100%, काय अडचण नाही. तर बांगलादेशचा पण आपण एक दिवस प्लॅन करू, बांगलादेश पण फिरायला जाऊ आपण नक्की. तर चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भाऊंना भेटून चांगलं वाटलं. ओके मित्रांनो, तर मी आत्ता थायलंड एअरपोर्टला आहे आणि आज आपली ट्रिप संपली थायलंडची आणि आज फायनली आपण नव्हे घरी निघालोय. म्हणजे आज आपण मुंबईला पोहोचतोय मित्रांनो. तर मित्रांनो, थायलंड ट्रिपला यायच्या अगोदर मी कुठलेही व्हिडिओ पाहिले नाही की बाबा इमिग्रेशन कसं करायचं, काय कसं करायचं, इथनं एअरपोर्ट होईनं कसं बाहेर निघायचं. मित्रांनो, हा अनुभव मला नव्हे पर्सनल म्हणजे माझा स्वतःचा घ्यायचा होता. त्यामुळे मी कुठंच व्हिडिओ वगैरे न पाहिले, काय न पाहिले. मी लिफ्ट मागून फिरलो, कसं फिरलो. पण लोकांनी मला शिव्या बी घातल्या, म्हणे काय तुला कळत नाही, माहिती न घेताच गेलाय, असा गेलाय तसा गेलाय. पण मित्रांनो, जी मला खरा अनुभव आला ना, जो मला आनंद भेटला स्वतः अनुभव घेण्यात, तो व्हिडिओ पाहून अनुभव घेण्यात आनंद नसता आला.
तर मित्रांनो तुम्हाला देखील फिरायचं असेल, जर तुम्हाला मनात भीती नसेल तर तुम्ही नाही वे कुणाचीच व्हिडिओ पाहिजे नाही, डायरेक्ट जायचं. जो आपला काही रिअल अनुभव असेल ना तो अनुभव असेल. मी फक्त नाही वे तिकीट कसं काढायचं असे व्हिडिओ पाहिले, पण मी कधीच व्हिडिओ नाही पाहिले की बाबा एअरपोर्ट होय ना बँकॉकला कसं जायचं आणि तिथं जाऊन टॅक्सी कशी पकडायची आणि काय कसं पकडायचं असले व्हिडिओ पाहिलेच नाही. तो मला अनुभव स्वतः घ्यायचा होता आणि ते स्ट्रगल मला स्वतः करायचं होतं आणि ते सगळं स्ट्रगल करून फायनली तुमचा भाऊ नाही वे सक्सेसफुली आणि एक नवीन अनुभव घेऊन इथनं निघाला थायलंडमधनं. आणि लवकरच आपली नाही वे 2-3 महिन्यानंतरच आपण नाही 8 देशाची एक ट्रिप काय नाही, आता 8 देशाची एक ट्रिप आहे. कारण ह्या अनुभवातनं मी खूप काही शिकलो आहे. तर 8 देशाची ट्रिप काय नाही, ती 8 देशाची ट्रिप पण तुम्हाला पाहायला भेटेल. तर मित्रांनो असाच सपोर्ट राहू द्या, फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. आणि ज्यांना